कुरळा, तालुका लोहा, जिल्हा नांदेड या पावन पुण्यभूमीमध्ये या ठिकाणी गणेश उत्सवाच्या निमित्ताने 2 भजनी मंडळाचा कार्यक्रम सर्व सदस्य की गणेश भक्त या मंडळाने खरंच घडून आणलेलं आहे। काहीतरी सेवा व्हावी, ह्या जन्माला आल्याच्या नंतर आपल्याकडून पुन्हा घडावं अशी सर्व बोरगाव येथील गणेश मंडळाने विचार केलेला आहे। तरी या ठिकाणी थोडा उशीर का होईना पण 2 भजनी मंडळ या ठिकाणी हजर झालेले आहे। कारण आता सांगायचं तात्पर्य म्हणजे सध्या चालू असलेल्या आपल्या जिल्ह्यामध्येच नव्हे तर भारतभर हा गणेशाचा उत्सव चालू आहे। खरंच नांदेड जिल्ह्यामध्ये असंख्य रोज भजनाचे कार्यक्रम आहेत। टाळकरी, मृदुंग वादक व हार्मोनियम वादक किंवा गायन करणारे सर्व जिकडं तिकडं असे कामामध्ये किंवा या नामस्मरणामध्ये व्यस्त झालेले आहेत। खरंच भजन म्हणलं तर थोडं अवघडच चाललं, कारण जो सतत पकवाजा मर्दन मास्तर हे टाळकरी सर्व ज्याच्या सोबत राहायचे हे थोडी फुटाफूट झाल्यामुळं थोडं कार्यक्रमाला विलंब व्हायला आणि तुमच्याकडून मी जास्तीचा कारण पहिल्याच उशीर झालेला आहे। थोड्याच वेळामध्ये दोन्ही भजनी मंडळ खरंच सुंदर विचार देणारे आहेत। आम्ही देणारे आहेत म्हणण्यापेक्षा तुम्ही शांत चित्ताने जर एका ठिकाणी ध्यान मन जर लावून तुम्ही या दोन्ही भजनी मंडळाची जर परीक्षा घेतली तर खरंच तुम्हाला म्हणजे विद्यार्थी चांगले आहेत गडे हे अनुभव तुम्हाला येऊन जाईल। मी जास्तीचा टाइम न घेता थोड्या वेळामध्ये जास्तीत जास्त ज्ञान कसं देता येईल ह्या बाजूने माझं लक्ष राहील। आणि काही गोष्टी थोडा आवाजामध्ये फेरबदल होत आहे, कारण तिकडे आंध्र साईडला गेलं तर बघा ते आंबट वरण करतात, खायला एकदम चव लागाले, पण जरासा हवेमध्ये गेलं की गळा बसावाय, थोडं बोलण्यामध्ये आवाजामध्ये कुठंतरी कमी होईल। याची खरंच सर्वांना आवाजाचं गोड मानून घ्या, म्हणून लगेच जास्तीचं बोलणार नाही। आपल्या समोर खरंच साधू संतांनी गुरु महाराजांनी समोर सुंदर प्रमाण ठेवलेलं आहे। नाम सिद्धांत या ग्रंथामध्ये महाराज सांगून जातात की बाबा जय जयाची परमानंदा, जय जयाची आनंद कंदा, जय जयाची पूर्ण बोधा, की भगवंता तू कसा आहेस आणि तुला आम्ही कोण्या दृष्टीने बघावं, कोण्या वाचन स्मरण करावं आणि तू राहतोस कुठे, तुझं नेमकं ठिकाण कुठे आहे। आता तुझा काही ठिकाणी ओळी आलेली आहे, कलर कसा आहे तुझा, काया नाही माया रूप नाही रेखा, अच्युत आनंद का भजाना, अचल आहेस, अडळ आहेस, अविनाशी आहेस, परात्पर आहेस, तू परेच्या पलीकडला आहेस, म्हणून मग तू देवा राहतोस कुठे। प्रमाण सांगून जाते अजून एक
आहे तुझे स्वरूप निर्गुण, सर्व पर तुझे आसन, कोण जाणे तुझे गुण, ब्रह्मादिक भाबावले. की बाबा भगवंता तुझं गुण वर्णन करण्यासाठी ते ब्रह्मादिक भाबावून गेले. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाला तुझा मेळ लागला नाही. आज 4 वेद 6 शास्त्राची मती फुटून गेली. असा असणारा भगवंत तू. म्हणून आपला हा मनुष्य जन्म 4 खाणीमध्ये या ठिकाणी जन्माला घातलेला आहे. मग त्या 4 खाणीमध्ये हे मनुष्य योनी आपल्याला त्या भगवंताचं खरंच गुणगान गायचं आहे. आणि कोणत्याही कार्यक्रमाच्या अगोदर त्या गणेशाचं स्तवन केलं जाते. कारण कालच आमचा एक विषय होता की बाबा हा गणपती कोणता, हे विषय काढायचा नाही, पण आपल्याला गण नेमका कोणता ठरवायचा आहे. तुम्हाला गणाचं प्रमाण देऊन जातो. तेव्हा होते स्वयं गण गोसाई, त्या निर्गुणाचे ठाई आईचा तो निर्गुण निराकार आनंद. बघा मग हा गण कोणता. आता गण बरेच आहेत. एखादी आपण घर बांधलं आणि त्या चौकटीला पूजा करता बघा आपण वास्तुशांतीच्या वेळेस, आणि त्या चौकटीला नवीन कापडामध्ये ₹1.25 आणि एक सुपारी ठेवून आपण पूजा करतो. तो सुद्धा गण आहे. चौकटीवर गणपती आहे तो गण आहे. नारळामध्ये खणामध्ये बांधला जातो तो गण आहे. तर असे गणाचे प्रकार जास्त पडतात. आपल्याला तिकडे जायचं नाही. म्हणून आपल्याला सुंदर त्या गणेशाचं स्तवन कसं करायचं आहे. म्हणून करीतो वंदन तुझ पायी निरालंबे गोसावी आणि जन्म मरणाच्या दारी सख्या रे धावाता लवकरी. की बाबा जन्म मरणाचा हा फेरा या
जीवाच्या पाठीमागे लागलेलं आहे. मग हे जन्म मरणाचं आपलं दुःख कसं नाहीच होते. मग ते दुःख आपल्याला भगवंताच्या चरणी जर लीन केले आपण तर खरंच आपलं एकच नाही अनेक जन्माचं आपलं दुःख मरण आपलं बाजूला जाणार आहे. म्हणून जेव्हा मुकाम तुमचा हा निर्सुल्याच्या ठाई हरिहर ब्रह्मदिक तुझे लागत कसे पायी. म्हणून जेव्हा मुकाम आमचे मामाश्री मोतीरामजी आंबुरे राणा भोरगावकर या आमच्या मामाश्रीकडून या चालू असलेल्या गडावर खुश होऊन उद्या सकाळी देतात. कारण इथला जावई आहे मी आणि खरंच याच्यातून सकाळी काढल्याशिवाय जाईल. रोहिदास दादा तुम्ही गेल्या तरी हरकत नाही पण उद्या इथून म्हणजे चांगलंच करून जावं लागते. या आमच्या मामाश्रीकडून खरंच बरेच दिवस झालं उगं सांगायचं म्हणजे आता लई माणसं नाही. 28/3/2003 ला माझं लग्न झालं. सांगायचं म्हणजे माईकवर असा मोठेपणा नाही. 28/3/2003 खरंच बघा काहीतरी मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर पुण्य आणि पाप कसं घडते सत्कर्म आणि निष्काम कर्म कसं घडते बघा. माझं गाव आहे 70 किलोमीटर आणि आमचा समाज आहे बारडच्या इकडं एकदम नंबर 1च्या आदिवासी भागात आमचं गाव आहे. आता आमच्या इथल्या म्हणजे सर्व पाहुणेला माहित आहे कारण ते महिन्याला वारी करतात तिकडं. मग 2004च्या वर्षी गुरुवारी आनंदगिरी महाराजांना काढण्यात आलं. फक्त सांगायचं तात्पर्य म्हणजे तेवढ्या 128व्या महापूजेचा खरंच बघा आणि मी बरंच गावला सांगलं
झालेला आहे. तेवढा महापूजेचा प्रकाश माझ्यावर पडला. सांगायचा म्हणजे मी ज्या वाटेला जाऊन आहो त्या वाटेला जाणारा व्यक्ती, पण या गुरुमार्गाच्या या खरंच मार्गामध्ये आलो. मला सांगायचं म्हणजे की बाबा मी खरंच माझ्या कोणाला म्हणतो की आमच्या समाजाचा खरंच संत होऊन गेला, पण एकही माणूस निघाला नाही. आणि ते कृपा माझ्यावर झाली. एक मला ते समजून सांगायचं. श्री आदरणीय आमचे खरं पिताश्री आहेत, माताश्री आहेत, गुरुवर्य आहेत. आता पैसे दिलेले आमचे काकाश्री भजन म्हणणारे पुढले मुलगा आहे, 2 मुलं सोबत आहेत. खरंच अभिमान आहे बघा. या कलियुगामध्ये सांगून घ्यायला गेलं तर अभिमान आहे. आणि जर तुम्ही एका बाजूकडे सांगल्या तर भलता गर्व बी आहे. आताच आम्ही दादाच्याच हिवाळ्याच्या गावामध्ये गेल्या तर माझं डोकं दुखायला चालू झालं. तेव्हा असं माईकला येऊन डोसका हाणाले. सांगायचा उद्देश बघा, 2 मुलं सोबत घेऊन गावातील पूर्ण भक्त सोबत घेऊन खरंच बघा परमार्थामध्ये नाव घेण्यापुरतं नाही. हे खरंच काही लोक पाप करत असतील तर त्याच्या 4 पटानं पुण्य करणार आहे. म्हणून ही सृष्टी उभी आहे आणि सृष्टी चालते बघा. म्हणून आमचे काकाश्री श्री रावसाहेब बांबे सरपंच गोपालवाडी या आमच्या सरपंच साहेबांकडून या माझ्या खरंच या गणावर खुश होऊन 101 रुपयाची सप्रेम भेट दिलेल्या भेटीबद्दल त्यांचा मनापासून अत्यंत आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद. तुझं विना तुझा कोणी नाही, तुझं विना तुझा कोणी नाही, देवा
तुझं विण तुझा कोणी नाही निरालंबे आदरणीय या सभेमध्ये उपस्थित असलेले आमचे काकाश्री बबनरावजी दत्तरामजी आंबोरे यांच्याकडून या चालू असलेल्या गणावर खुश होऊन 51 रुपयाचे सप्रेम भेट दिलेल्या भेटीबद्दल त्यांचा मनापासून अत्यंत आभारी होत. धन्यवाद धन्यवाद. व तसेच आमचे मामाश्री मोतीरामजी नारायणरावजी आंबोरे धनार बोरगावकर यांच्याकडून 101 रुपयाचे सप्रेम भेट दिलेल्या भेटीबद्दल त्यांचा मनापासून अत्यंत आभारी हो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुझं विण तुझं कोणी नाही निरालंबे गोसावी तुझं विण तुझं कोणी नाही निरालंबे गोसावी म्हणून की बाबा अर्ध्या अक्षरी कसा खेळ गडे तुमचा परस्पर हा भगवंत ओळखावा कैसा. मग आपल्याला तो भगवंत कसा आहे आणि आपल्याला ओळखायचा कसा आहे बघा. आरती सद्गुरु प्रत्ये सर्व साधन हरपती बोला वयावरी नाही अनुभव प्रचिती. मग हे भगवंत आपल्याला ओळखायचं असेल तर अनुभव पाहिजे आणि अनुभव असल्याशिवाय कोणतंही काम होईल. मग त्या अनुभवाला आपल्याला ओळखायचं असेल तर त्याला ज्ञानदृष्टी लागते आणि त्या ज्ञानदृष्टी लागण्यासाठी कोणाचा तरी हात आपल्या शिरावर पाहिजे. बघा संत पाऊले चालावे अंतरीची प्रवेशावे सूक्ष्म गुरुमार्ग चढावे 42 स्वर्ग सूक्ष्म गुरुमार्ग. तसं आपल्याला साधू संतांच्या गुरु महाराजांच्या खऱ्या चरणावर विश्वास ठेवलं तर मग आपलं काम साध्य होणार आहे. म्हणून
तुझं नाही कोणी म्हणून तुझविलं नाही कोणी चौसष्टीचा दाता आणि विनवी तो कर जोडून झेंडा लावी तो नावाचा म्हणून तुझविलं नाही कोणी म्हणून आजच्या भवनासाठी बघा जे वडीलधारी किंवा आमचे गुरुवर्य यांनी घालू जसं आपल्याला शिकवून दिली त्याप्रमाणे त्यांनी जसं केलं तसं आपल्याला करावं लागते म्हणून आजच्या भवनासाठी विषय खरंच आमचे दादाश्री माझ्यापेक्षा हुशार आहेत म्हणून या ठिकाणी आलेला हा मनुष्य जीवात्मा गुरु कृपा झाल्याच्या नंतर उतरतो की सद्गुरु कृपा झाल्याच्या नंतर उतरतो इथं आलेल्या जीवाचा अजून एक बार ऐका गुरु कृपा झाल्याच्या नंतर जीवाचा उद्धार होतो की सद्गुरु कृपा झाल्याच्या नंतर जीवाचा उद्धार होतो आता या गोष्टीवर काही प्रमाण लागलं कारण गुरुची सेवा केल्यावर आपण हा जीव कुठपर्यंत जाऊ शकतो आणि सद्गुरूची कृपा झाल्याच्या नंतर हा जीव कुठपर्यंत चढून जाऊ शकतो असाही अर्थ होते त्याचा सुंदर विषय आहे आमचे रोहिदास दादा खरंच चाणक्य आहे मी उगा 2 वर्षाबद्दल आहे यायचंच बघून यायचंच ऐकूनच उगा माईकवर येऊन थांबलो आणि दोन्हीचं प्रमाण जर सांगा म्हणलं तरी सांगतो काय हरकत नाही म्हणून हे एक बाजूचं प्रमाण झालं आता दुसऱ्या बाजूचं प्रमाण बघा हे 2 प्रमाण तुमच्या समोर ठेवलेले आहेत
सुंदर विचार आहे, कारण आज काही इथं भांडून घ्यासारखं नाही. म्हणजे थंड वातावरण आहे, हवाई थंड सुटली म्हणून गुरुची कृपा आणि सद्गुरूची कृपा आपल्याला सुंदर छानसं भजन आपल्याला दोनच कपारे होईना, पण आपल्याला उग निकळ उग श्रोतेच्या समोर ठेवायचं आहे. म्हणून तुझं विन तुझं कोणी नाही, देवा तुझं विन तुझं कोणी नाही,